प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन। दिव्यांगांचे हृदय सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना 6000 पेन्शन झालीच पाहिजे, दिव्यांगांना सरसकट घरकुल योजना, सरसकट अंत्योदय योजना, व्यवसायाकरिता 200 स्क्वेअर फूट जागा देणे, जिल्ह्यात सुसज्ज दिव्यांग भवन झालेच पाहिजे, अशा विविध मागण्यांचे आंदोलन करताच उपजिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले। तसेच सांगली पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील दादा यांना प्रहार दिव्यांग संघटनेच्या मागणीचे निवेदन दिले। यावेळी उपस्थित जिल्हा महिला अध्यक्षा स्वाती भस्मे, जिल्हा महिला सचिव कल्पना दबडे, जिल्हा सचिव संजय कदम, जिल्हा समन्वयक वाहिद बागवान, पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत सुतार, आटपाडी तालुका अध्यक्ष उमेश लांडगे, तासगाव तालुका अध्यक्ष दिनकर जाधव, मिरज तालुका अध्यक्ष मलाप्पा बंडगर, विटा खानापूर तालुका अध्यक्ष श्रीपाद सूर्यवंशी, कायंग्रेस दिव्यांग सेलचे सुरेश गायकवाड, संगीता गोसावी, उज्ज्वला परीट, आप्पा कनवाडे, राजेंद्र पाटील, प्रवीण पांढरे जिल्ह्यातील सर्व पक्षीय दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री यांना दिलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या स्वखर्चानं किमान 5 दिवस 6 दिवस राहायच्या या हिशोबानं आपल्याकडे शिबिरे असली पाहिजे ध्यानात ठेवा। कारण त्या ठिकाणी आपण अमर उपासनेचा इशारा भाऊ देणार आहेत, तर त्या अनुषंगानं तिथे आपल्याला जे काय आपल्याला शिबिरीजवळ लागणार आहे 5 ते 6 दिवस जे काय आपण बसायचं आहे, जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, मागण्या आपण घेणार नाहीत, तोपर्यंत आपण तिथं हलणार नाही असा आदेश भाऊने दिलेला आहे। त्या अनुषंगाने आपण सर्वांनीच आपल्या जवळच्या शिबिऱ्या आपल्या सोबत असल्या पाहिजेत। आणि विशेष सांगायचं म्हणजे आत्ताचा आपण औरंगाबादला वगैरे गेलो होतो छत्रपती संभाजीनगरला, त्या ठिकाणी जाण्या येण्याची व्यवस्था केली होती। आता कोणत्याही प्रकारची व्यवस्था होणार नाही, आपण आपल्यासाठी लढायचं आहे आणि आपला स्वइच्छेने खर्च करून त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे असा आदेश त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे। त्यामुळं आपल्याला ती तारीख तुम्हाला डिक्लेअर केली जाईल अगोदर एक 15-20 दिवस, तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनीच तयार होऊन आपण प्रहारचे मावळे आहोत। त्या मावळे आपण जसं छत्रपती शिवाजी महाराज लढायला जाताना मोजकेच मावळे घेऊन जायत होते आणि लढाई जिंकून येत होते, तशाच पद्धतीने आपण सर्व प्रहारचे मावळे आहोत आणि आपण जिंकून यायचं आहे, त्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे। आपण एक घोषणा करू आणि आपण इथून द्या बोला भारत माता की जय।